चल ना, सोडून दे ना सगळं. मम्मा प्लीज ये ना यार. हा, कोणी कुठेही जाणार नाहीये. मम्मा यार, ती अधिरा ना रागाच्या भरात बोलून गेली. तू कशाला एवढं सिरियसली घ्यायचं? वकिली बंद कर वहिनीची. जोपर्यंत मला त्या घरामध्ये मान मिळत नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही. फोन ठेवा. मम्मा हॅलो हॅलो. बघितलं ना, ऐकून पण घेत नाहीये. घरी काय येणार आहे ती? छान आहे ना साडी नंदी बघ, है ना? छान वाटते ना? बघ कशी दिसते अरे बापरे, अगो काय हे? एवढे मोठे मोठे काजू आणि ढिगभर. किती टपोरे टपोरे आहेत. आपल्याकडे तर फक्त 100-200 ग्रामच असतात. छान आहेत ना आई बघू मी जरा. आई आई अगं थोडेसेच घेतले. स्वानंदी अगं असू ते, एवढं काय त्यात? तेच तर म्हटलं मी एवढेच घेतले. अहो मी तुम्ही काय बोलत असते नुसती मला सारखी. हे ड्रायफ्रुट्स असतात ना, ते गोडामध्ये खूप चांगलं. गुलाबजाम मध्ये असं मध्ये एवढंच असं काजू टाकला ना, काय लागतो माहितीये गुलाबजाम. मस्त करून बघा. खूप दिवस झाले गुलाबजाम खाल्ले नाहीत असे ना, म्हणून ते तसे गुलाबजाम असे काजू बघितल्यावर खावेसे वाटतात असे हल्ली आता. हो हो अगदी वाटतं. खरं साखरेचं ना पाकातले घर ते साखर उगीच लागते कचर 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 कचर. पाकातले कपडे पाकातले मस्त वाटतात पाकातले, है ना? तुम्ही खाल्लं? अरे वा स्वानंदी, आपल्या स्टाफला तयारीला लागायला सांग. तुझ्या आईची फरमाईश आहे, मग तयारी झालीच पाहिजे. गुलाबजाम तर झालेच पाहिजेत. काय आता सासरी आली आहे म्हटलं जरासं काहीतरी गोडधोड खाऊन जावं. बरं गोडाची आहे फार मी. आणि आमची आनंदी गोड अगदी स्वयंपाक करण्यामध्ये एकदम बसतात. करशील ना तू? नाही नको नको, हरकत नाही. तुला जमत नसतील तर मी बाहेर जाऊन खाईन कुठे. अहो काय काय बोलताय? राहू दे. तुम्हाला स्वानंदीच्या हातचं खायचंय ना, बाहेर कशाला जाताय? स्वानंदी बनवशील ना बाळा? करेन. अगं बाई, पण तुला ऑफिस वगैरे असेल ना? पण त्यात काय एवढं, एक दिवस टाक सुट्टी. काही नाही, करेल ती. माझी सिरियल बघायची वेळ झाली, जाऊ आता लागणार आहे मी आतलं. आले. बाई बाई बाई, तुझ्या आईचे हट्ट म्हणजे त्या कधी उगवायचं. आणि स्वानंदी म्हणजे तुझ्या मनात आता काय चाललंय ना, ह्याची कल्पना आहे मला. नाही करू शकत. माझ्या मनात काय चाललंय याची कल्पना तुम्ही नाही करू शकत काकू. हा तेही खरंच आहे म्हणा. चालू देत मग. गुलाबजाम करायचेत ना? आईचा हट्ट.